जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाचे लेखीचे मार्क आलेले आहे आणि आता आपण बघूया की इथे नेमका कट ऑफ किती जाणार, लेखीला सेफ स्कोर किती असणार आहे इथे सर्वच कास्टसाठी, ते ओबीसी असो, ईडब्ल्यूएस असो, एससीबीसी असो, एसबीसी असो, ओपन असो किंवा एनटी असो, एससी असो, एसटी असो, डीटी असो, सर्वांचाच आपण अंदाजित कट ऑफ सांगणारा विद्यार्थी मित्रांनो. ते मग सर्वसाधारण असो, प्रकल्पग्रस्त असो किंवा भूकंपग्रस्तामधून तुम्ही फॉर्म भरला असेल, माजी सैनिक भरला असेल, होमगार्ड भरलेला असेल, त्यानंतर पोलीस पाल्य भरलेला असेल किंवा महिलांसाठी आपण सर्वांसाठी सेफ स्कोर सांगणार आहोत. आपण सुरुवातीला मार्क बघूया विद्यार्थ्यांना कशा प्रकारे पडलेले आहे आणि त्यामधूनच आपण तुम्हाला अंदाजित कट ऑफसुद्धा सांगणार आहोत आणि सेफ स्कोरसुद्धा सांगणार आहोत. ज्यांना आपण सेफ स्कोर सांगणार आहोत त्या विद्यार्थ्यांनी आपल्या डॉक्युमेंटची जुळवाजुळव करून ठेवायची विद्यार्थी मित्रांनो आणि एकदम तयारीत राहायचं आहे की आपलं इथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे. तर पहा, पहिले आपण सुरुवातीला मार्क बघूया, काही पेजेस आपण बघूया, त्यावरूनच तुम्हाला अंदाजित मेरिट मी सांगणार आहोत. सुरुवातीला सर्वसाधारण सांगूया, त्यानंतर महिलांचं सांगूया आणि मग समांतर आरक्षणमधून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी सांगूया. ठीक आहे. तर पहा, पहिला जो मार्क आहे 82 मार्क पडलेले आहे पहिल्या विद्यार्थ्याला. त्यानंतर बघा 72 गुण आहे, 71 गुण आहे. त्यानंतर पुढे बघा 80 वाला विद्यार्थी दिसतो आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर 87 वाला विद्यार्थी दिसतो आहे, 85 वाला दिसतो आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण की नेमके मार्क कशा प्रकारे पडलेले आहे. त्यानंतर आपण जर बघायला गेलो तर 82 वाला विद्यार्थी दिसतो आहे. त्यानंतर 80, 87 वाला परत दिसला आपल्याला. त्यानंतर पुढे बघूया आपण किती मार्क पडलेले आहे विद्यार्थ्यांना. 85 वाला विद्यार्थी दिसतो आहे, 81 वाला सुद्धा दिसला आहे. त्यानंतर पुढे बघूया 80, 85 लागोपाठ मार्क पडलेले आहे. 87 मार्कवाला विद्यार्थी आहे, 80 वाला सुद्धा आहे. त्यानंतर 86 वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण 81 वाला विद्यार्थी आहे, 81 वाला परत विद्यार्थी आहे. त्यानंतर 83 वाला विद्यार्थी आहे. पुढे बघूया 87 वाला परत दिसलेला आहे. म्हणजेच पुढे बघूया 84 वाला विद्यार्थी आहे, 88 वाला विद्यार्थी आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला 88 हायस्ट दिसलेला आहे. त्यानंतर पुढे बघूया 87 वाला परत दिसलेला आहे, 82 वाला दिसलेला आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण 86 वाला विद्यार्थी दिसतो आहे. त्यानंतर 90 मिळाला आपल्याला आणि वर बघा 88 वाला सुद्धा विद्यार्थी आहे, 83 वाला आहे, 85 वाला आहे, 84, 82, 80. पुढे बघूया आपण म्हणजे आतापर्यंत आपल्याला 90 वाला विद्यार्थी मिळालेला आहे. एकूण 38 पेज आहे, जवळपास आपण 15 पेजेसपर्यंत आपण पाहूया. नेमकं त्यावरून आपल्याला समजून जाईल की नेमके मार्क कसे पडलेले आहे. 87 मार्कवाला विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर 84, 80, 80 वाला विद्यार्थी आहे, 80 वाला परत विद्यार्थी आहे, 86 वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढे बघा 88 वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर 89 वाला विद्यार्थी दिसला आहे आणि आपल्याला मिळाला आहे आता 93 वाला विद्यार्थी आणि इथेच मिळाला आपल्याला 94 वाला. म्हणजे आतापर्यंत आपल्याला 94 वाला विद्यार्थी हायस्ट दिसलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया 90 वाला सुद्धा विद्यार्थी आहे, 88 वाला सुद्धा विद्यार्थी आहे, 82 वाला सुद्धा विद्यार्थी आहे, 88 वाला सुद्धा आहे, 81, 81 वाला विद्यार्थी सुद्धा आहे. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं म्हणजे आपल्याला आता 94 वाला विद्यार्थी मिळालेला आहे. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर 85 वाला विद्यार्थी आहे, 82 गुण घेणारा विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढे 81 वाला विद्यार्थी दिसतो आहे, 85 वाला विद्यार्थी दिसतो आहे. त्यानंतर बघा परत आपल्याला 90 वाला दिसलेला आहे, 82, 81. म्हणजे इथे सेफ स्कोर आपण तुम्हाला सांगणार आहोत किती राहणार आहे म्हणून. ठीक आहे. 90 वाल्यांचं तर तसंच काम होणार आहे कारण की 90 मार्क खूप कमी विद्यार्थ्यांना पडलेले आहे. त्यानंतर 85 वाला विद्यार्थी दिसतो आहे, 90 वाला विद्यार्थी दिसतो आहे, 85, 89. त्यानंतर पुढे जर बघितलं तर 86. त्यानंतर बघूया 81 वाला विद्यार्थी आहे. पुढे जर आपण चेक केलं तर 95 वाला विद्यार्थी आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्याला 95 हायस्ट मार्कवाला मिळालेला आहे. ठीक आहे. 92 वाला सुद्धा इथेच आहे, बघू शकता इथे. 89 वाला सुद्धा आहे, 84 वाला सुद्धा आहे. म्हणजे इथे थोडा पेपर हा थोडा चांगल्या पद्धतीनं सोप्या गेलेला दिसतो आहे. 87 म्हणजे सहजच इथे 80+ मार्क घेणे सोपे झालेले दिसते पोरांना. 82, 83 विद्यार्थी आहे, 88
तरी पण सेफ स्कोर किती असणार आहे ते तुम्हाला आपण सांगणार आहोत. म्हणजे ग्राउंड प्लस लेखीला तुम्हाला किती पडले तर तुमचं होऊ शकते इथे. त्यानंतर बघा जागा भरपूर आहे इथे. 83-86वाला विद्यार्थी आहे. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर 88-88वाले 2 विद्यार्थी आहे. आणि आता आपण इथे कट ऑफ सांगूया सर्वसाधारणचा, ठीक आहे. कारण की भरपूर पेजेस झालेले आहे. जवळपास 12 पेज झाले. याच्यावरून आपला अंदाज समजलेला आहे की नेमके विद्यार्थ्यांना मार्क किती पडले आहे. तर बघा आतापर्यंत आपण चेक केलेल्यापैकी 95 टॉपर आहेत, ठीक आहे. आता बघूया आपण सेफ स्कोर किती असणार आहे सर्वसाधारणमध्ये. तर बघा तुम्हाला जर 83 प्लस मार्क असतील तर आणि तुमचं ग्राउंड 40 असेल तर तुमचं इथे काम होऊ शकतं. कारण की जागा भरपूर आहे इथे. आणि मेन म्हणजे इथे जागा भरपूर असल्यामुळे तुमचं काम इथे होऊन जाईल, ठीक आहे. 83 प्लस 40च्या आसपास तुम्हाला मार्क असेल तर तुमचा म्हणजे आसपास म्हणजे तुम्हाला जास्तच असेल, म्हणजे 40 असलेच पाहिजे. 40पेक्षा कमी ग्राउंड नाही पाहिजे. आणि 83 प्लस जर तुम्हाला मार्क असतील तर तुमचं इथे काम होण्याचे 85% चान्सेस आहे. त्यानंतर बघा जर तुमचं ग्राउंड 38 असेल आणि तुमची लेखी 87च्या आसपास असेल तर तुमचं काम होऊ शकतं इथे, ठीक आहे. आता बघूया आपण महिलांसाठी स्कोर बघूया की नेमका सेफ स्कोर किती जाणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी तर आपण सर्वसाधारणमध्ये सांगितल्याच. बघा महिला उमेदवारांनासुद्धा चांगल्या प्रकारे मार्क आहे 84, 80, 82, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण 83 मार्कवाली महिलासुद्धा दिसते आपल्याला. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर यामध्ये 78 गुण घेणारी महिलासुद्धा आहे. 85 मार्क घेणारीसुद्धा महिला आहे. म्हणजे सोपा पेपर गेलेला आहे. 83 प्लसच मार्क तुम्हाला लागेल पुरुष उमेदवारांना सर्वसाधारणमध्ये. आणि ग्राउंड हे तुम्हाला लागणार आहे 40 प्लस. 95 मार्कवाली महिलासुद्धा आहे. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर यामध्ये 80 मार्कवाली महिला दिसते आपल्याला. त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर 85वाली परत महिला दिसते आहे. एक मिनटं, 82वालीसुद्धा दिसते आहे, 84वालीसुद्धा दिसते आहे. म्हणजे महिलांसाठी सुद्धा आपण तुम्हाला स्कोर सांगतो आहे की नेमका सेफ झोनमध्ये असणारी महिला किती मार्कवाली असू शकतात. 88वाली महिलासुद्धा दिसते. त्यानंतर बघा 84. म्हणजे पेपर हा सोप्या प्रकारे गेलेला आहे महिलांनासुद्धा. आणि सर्वसाधारणमध्ये तर चांगलेच गुण पडलेले आहे विद्यार्थ्यांना. 87 मार्कवाली महिलासुद्धा दिसते इथे. त्यानंतर बघा इथे जर आपण चेक केलं तर एकूण मार्कवाले विद्यार्थी दिसते इथे 80वाले विद्यार्थी दिसत आहे. म्हणजे महिला उमेदवारांसाठी इथे 72 प्लस मार्क असेल. कोणत्या कोणत्या कास्टचे महिला उमेदवार? OBC, त्यानंतर SCBC, त्यानंतर NTD, VJA या कास्टवाल्या महिलांना 72 प्लस मार्क असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये असाल. आणि तुमचं ग्राउंड 40 असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये असणार आहे. एकदम सेफ झोनमध्ये जाणार आहे तुम्ही 85%. आणि SBC, SC, ST, त्यानंतर EWS तर खूपच कमी लागेल. EWS तर काही विषयच नाही आहे. 60-62 मार्क असतील तरी पण तुमचं काम होऊन जाईल. 3 कास्ट यांना जर तुम्हाला 70 मार्क असतील लेखीला आणि ग्राउंड 38च्या आसपास असेल तर तुमचं इथे काम होण्याची शक्यता आहे. पण मेन फॅक्टर ठरतो ते म्हणजे NCC वाले विद्यार्थी किती आहे तुमच्या कास्टमध्ये, काय आहे त्यानुसार तुमचा कट ऑफ लागेल. आणि जे रिझर्वेशनमध्ये येतात होमगार्ड आणि प्रकल्पग्रस्त या दोघांना जवळपास सर्वसाधारण जोगतेच मार्क लागेल. म्हणजे सर्वसाधारणचा जेवढा कट ऑफ जाईल त्यापेक्षा 1 किंवा 2 मार्क कमी जाईल किंवा जास्त पण जाऊ शकतो, ठीक आहे. आता जास्त कसा जातो ते ज्यांना डाऊट असेल त्यांनी मला कमेंट करा, मी त्यांना पूर्ण समजावून सांगेल, ठीक आहे. त्यानंतर बघा आपण चेक केल्याप्रमाणे त्यानंतर एक सर्व्हिसमॅन, त्यानंतर पुढे जर चेक केला आपण भूकंपग्रस्त, अनाथ, पोलीस पाल्य यांचा कट ऑफ सर्वसाधारणपेक्षा खूप कमी जाणार आहे. एक सर्व्हिसमॅन त्यानंतर पोलीस पाल्य या दोघांचा कट ऑफ तर महिलांच्याच लेवलमध्ये लागेल. आणि भूकंपग्रस्त वगैरे यांचा थोडा पोलीस पाल्य पेक्षा किंवा महिलापेक्षा थोडा 1-2 मार्क किंवा 5 मार्क जास्त लागतील. आता बघा इथे लेखीसाठी परीक्षेसाठी किती पात्र झाले विद्यार्थी? 2989. घटक कोणता आहे? पिंपरी चिंचवड आयुक्तालय. आणि जागा भरपूर आहे इथे त्यामुळे कट ऑफ हा ॲव्हरेजमध्येच राहणार आहे.
तर अशा प्रकारे इथे कट ऑफ जाऊ शकतो. एक्झॅक्ट जर कट ऑफ काढायचा असेल तर पिंपरी चिंचवड कट ऑफ म्हणून कमेंट करा, आपण तो सुद्धा काढून देऊ. धन्यवाद.